jungle. वड्डी ग्रामपंचायत वड्डीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्योजक राजू वजीर यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल. शक्ती प्रदर्शन करत हजारो कार्यकर्त्यांसह भरला उमेदवारी अर्ज. वड्डी गावचे सुपुत्र राजू वजीर यांनी आज वड्डी ग्रामपंचायत वड्डीमध्ये होणाऱ्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी जनस्वराज्य पक्षाच्या वतीने गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यापूर्वी विद्यमान सरपंच कुमारी यशोधरा राजे महेंद्रसिंग शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 28 एप्रिल रोजी मतदान होणार असून गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजू वजीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी समर्थकांसह शक्ती प्रदर्शन केले. दोन तासांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. यावेळी जनस्वराज्य पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली जिल्ह्यात प्रथमच जनस्वराज्य पक्षाला ग्रामपंचायत स्तरावर सरपंच पद मिळण्याची संधी निर्माण झाली असल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले. राजू वजीर यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान वड्डी ग्रामपंचायत क्षेत्रात विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाणार असल्याचे संकेत मिळत असून पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि ग्रामविकास हे प्रमुख मुद्दे ठरणार आहेत. गावकऱ्यांमध्येही या निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे. एकूणच वड्डी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत राजू वजीर यांच्या उमेदवारीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून येत्या काही दिवसात निवडणुकीचा प्रचार अधिक वेग घेणार. यावेळी जनस्वराज्यचे डॉक्टर पंकज मेत्रे, जनस्वराज्यचे समीर मालगावे, पंचायत समिती सदस्य श्रीदा सुलेमान मुजावर, कल्लाप्पा नाईक, मारुती नाईक यांच्यासह असंख्य कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते. वड्डी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2026 ते आमचे अधिकृत उमेदवार राजूभाई वजीर यांचा आज उमेदवारी अर्ज आम्ही पक्षातर्फे भरलेला आहे. आमचे नेते संस्थापक अध्यक्ष विनय कोरे सावकार तसेच जनस्वराज्य शक्ती प्रदेशाध्यक्ष मान्य समीरदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली ही वड्डी ग्रामपंचायतची निवडणूक आम्ही मोठ्या ताकदीने लढवत आहोत आणि येणाऱ्या काळात आमचा विजय निश्चित आहे हे तुम्हाला सांगतो. त्याचनंतर निवडल्यानंतर जो काही निधी लागेल, जिल्हा नियोजन समिती असेल, महाराष्ट्र राज्य शासनाकडून जेवढा निधी लागेल तेवढा निधी आम्ही वड्डी गावासाठी नक्कीच खर्च करू आणि वड्डी गावाचं नंदनवन करू. ठिकाणी राजूभाई वजीर यांचा उमेदवारी अर्ज सरपंच पदासाठी पोटनिवडणूक वड्डीची जी लागलेली आहे त्यासाठी अर्ज भरण्यासाठी इथं आम्ही सर्वजण वड्डीकर व टाकळीमधून मी सुलेमान रमजान मुजावर, नेताजी सुभाषचंद्र बोस हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन म्हणून आणि माझे एक जवळचे मित्र आणि बंधू म्हणून यांना आमचा टाकळीकरांचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि मी एक पंचायत समितीचा माझी पत्नी उमेदवार होती आणि त्या ठिकाणी या राजूभाई यांनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे. त्यामुळं आमचं थोडंफार कर्ज आमच्यावर त्यांचं आहे ते पूर्ण काही आम्ही करू शकणार नाही, पण खारीचा वाटा उचलण्यासाठी आम्ही इथं कटिबद्ध आहोत. ओके. हां, नमस्कार. मी जाकीर हुसेन उर्फ राजूभाई वजीर. वड्डी ग्रामपंचायतची पोटनिवडणूक लागलेली आहे. या निमित्तानं आज मी भरपूर संख्येच्या उपस्थितीत अर्ज भरलेला आहे आणि येणाऱ्या काळात वड्डी गावच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहणार आहे आणि आमचे नेते समीरदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली गावात कुठल्याही प्रकारची निधी कमी पडू देणार नाही असा त्यांचा शब्द आहे आणि येणाऱ्या काळात गावचा विकास करणं हे राहील. आणि माझ्याबरोबर सगळे बंधू भगिनी अर्ज भरण्यासाठी आलेत त्यांचं माझ्याकडून आभार आहे आणि येणाऱ्या काळात मी बहुमतानं निवडून आहे. मला आज एवढ्या संख्येच्या उपस्थितीनं दिसले की आपण जिंकलो आहे हे मी एवढं सांगून थांबतो. नमस्कार. आता ग्रामपंचायत बाकीच्या पक्षाची भूमिका आहे सांग. हां, चालू ग्रामपंचायतीमध्ये माझ्याकडं 7 सदस्यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. माझ्याकडं प्रत्येक समाजाचे लोक मला पूर्ण येऊन पाठिंबा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात मी भरघोस मताने विजय होणार आहे.